लाडकी बहीण योजनाचा खेळ खेळून सरकारनं बघा कसे घराघरात भांडणं लावले. प्रत्येक घरात आता भांडणं म्हणजे कसे, तर पहिलं म्हणले की ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना हे लाभ दिला जाणार नाही. थोडे दिवस तसं म्हणले, त्याच्यानंतर परत काय विचार केला की सरसगट सर्वांना लाभ दिला जाईल. मग एका कार्डावर 4 का नावं असणार राशन कार्डावर, त्यांना भेटले 7,500 भेटण्यापर्यंत भेटले. त्याच्यानंतर काय म्हणले, आता ज्यांच्या नावावर गाड्या घोडे आहेत त्यांना कमी करण्यात येणार, त्यांना कमी केलं. आता बघा काय फोन आलाय मला की एका कार्डावर 2 नावं असतील तर फक्त एकालाच पैसे भेटतील. मग ती सासा सुना असो, मायलिकी असो, जावा जावा असो. मग आता नेमकं सासूनं पैसे घ्यायचे का सुनानं घ्यायचे? मग सासा सुनात भांडणंच आहेत ना. जावानं एका घ्यायचे का दुसरीनं घ्यायचे? जावा जावात भांडणंच आहेत. आईनं घ्यायचे का मुलीनं घ्यायचे? आई मुलीमध्ये भांडणंच आहेत ना. पैसे ही प्रत्येकाला काळाची गरज आहे. आणि मतदान घेताना तर सर्वांचंच घेतलं ना. मुलीचं पण घेतलं, आईचं पण घेतलं, सासूचं पण घेतलं, सुनाचं पण घेतलं. आत्ता का असं? ही फक्त तमाशा खेळ सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी करते आणि गरिबाला असं फसवतंय.